ॐ नमो भगवते वासुदेवाय। यस्मिन् हरिर्भगवानिज्यमान इज्यामूर्तिर्यजतां शं तनोति कामान मोघान् स्थिरजङ्गमान मंतर्बहिर्वायुरिवैष आत्मा। परीक्षित राजाच्या राज्यात जिथे यज्ञरूपात स्वतः श्रीहरी वास करतात त्या प्रदेशाचा त्याग करण्यास परीक्षित महाराज कलीस सांगतात. कलीच्या शरणागतीमुळे त्यावर दया करीत परीक्षित महाराज कलीला 5 जागा राहण्यासाठी देतात. त्या कोणत्या हे सूत मुनी शौनकादी ऋषींना सांगत आहेत. कलियुगाची विनंती मान्य करून 4 ठिकाणांची नावे सांगून तेथेच राहावे ऐसे म्हणून कलियुगास हाकलले. द्यूत व्यभिचार हिंसा मद्यपान जेथे असत्य आसक्ती निर्दयता मद ऐसे अनुक्रमे जेथे वसती अधर्म तेथे राहावे कलियुगानी. कलियुगाने आणखीन ठिकाणे मागितली परीक्षिताने मागणी स्वीकारली. सुवर्ण ही जागा राहण्यास दिली 5वे स्थान कलियुगाला. या 5 जागांचे वैशिष्ट्य सांगीन ते कलीला कशासाठी केले प्रदान. सावध चित्ताने घ्यावे ऐकून कलीचा प्रभाव आपल्यावर टाळण्या. कुटिल कारस्थान फसवणुकीने द्यूत होते तेथे असत्य प्रकर्षाने नांदते. या धर्मामुळे द्यूत ठरते कलीचे निवासस्थान. आसक्ती कामवासना जेथे बलवान व्यभिचाराला तेथेच स्थान. व्यभिचार हे असे अधर्माचे ठिकाण म्हणून कलीचे हे स्थान. वैर व निर्दयता ही हिंसेची कारणे गर्व व मद ही मद्यपानाची कारणे. हिंसा मद्यपान ही ऐसी अधर्माची ठिकाणे म्हणून ही स्थाने कलीची. मनाची स्थिरता बिघडून चांचल्य वाढे अधर्मरूपी रजोगुण वाढे. हे सर्व सुवर्णामुळे घडे जे कलीचे 5वे स्थान. द्यूत व्यभिचार हिंसा मद्यपान सोने ही कलियुगातील 5 स्थाने साधकाने ही टाळावी स्वीकारणे अधर्माचा प्रभाव टाळण्या. विशेषतः धार्मिक राजाने लौकिक दृष्ट्या प्रजेच्या नेत्याने धर्मोपदेश करणाऱ्या गुरुने ही 5 स्थाने टाळावी. कारण ही सर्व स्थाने जी अधर्माची वसती स्थाने या स्थानांच्या संपर्काने अधर्मच वाढे. कलियुग धर्माचे मूळ कारण म्हणून या 5 स्थानी मांडले ठाण. राजाच्या आज्ञेचे करून पालन कलियुगानी. त्यानंतर तपशुद्धता दया हे चरण वृषभरूप धर्माला दिले जोडून. पृथ्वीचे करेन रक्षण ऐसे आश्वासन धर्मास दिले परीक्षिताने. चक्रवर्ती सम्राट राजा परीक्षित पितामह युधिष्ठिरांनी दिलेल्या राजसिंहासनात कौरव कुलाच्या राजलक्ष्मीने शोभत हस्तिनापुरी विराजमान झाले. येथे सूत मुनी कथेमध्ये तदात्म्य होऊन त्यांच्या काळाचे भान हरपले आहे. तन्मयतेने कथा सांगणारे सूत मुनी या श्लोकामध्ये वर्तमान काळाचा वापर करतात आणि ते म्हणतात, परीक्षित महाराज राजसिंहासनावर बसलेले आहेत म्हणूनच आपण सर्व दीर्घकाळ चालणारा हा ज्ञानयज्ञ करत आहोत. वास्तविक परीक्षित महाराजांचा मृत्यू झाला आहे परंतु त्यांच्या कीर्ती आणि प्रभावामुळेच अजूनही ते राज्य करत आहेत असा आभास सूत मुनींना होत आहे. सूत मुनी पुढे शौनकादी ऋषींना म्हणतात, परमयशस्वी सौभाग्यशाली अभिमन्यू पुत्र प्रभावशाली त्याच्याच शासनकाली आपण दीर्घ ज्ञान यज्ञाची दीक्षा घेतली. जरी परीक्षित झाला होता मृत तरी त्याचा दीर्घकाळ प्रभाव चालत. म्हणून सूतैसे शौनकाच सांगत त्यांच्या काळी घडले ज्ञानयज्ञ. कैसे आले परीक्षित राजास अकाली मरण ब्रह्मशापाचे काय कारण घटना करीतो सविस्तर वर्णन पुढील अध्यायापासून. महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कंधे
कलिनिग्रहो नाम सप्तदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरि ओं तत्सत्।